पण जर भाज्या शिल्लक राहिल्या असतील तरच करा. रोज रोज करायचं नाही, कारण रोज शिळं खाणं बरोबर नाही, है ना. असं काही शिळं उरलं ना, सगळं थोडं 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 करून कळतच नाही की काय करायचं. पण मला माहिती आहे याचं काय करायचं. तर आपण सिरीज चालू केली आहे आज माझ्या घरी, ज्यामध्ये मी माझ्या घरामध्ये रोज काय करते ते तुमच्यासोबत शेअर करणार. तुम्ही ते ट्राय करायचं, म्हणजे तुम्हाला पण रोज काय करायचं हा प्रश्न सुटणार. ही सिरीज जर तुम्हाला आवडतीये तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये रोजचं जेवण सरिताज किचन असं लिहा. तर आज माझ्याकडे सगळ्या भाज्या अशा थोड्या 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 उरलेल्या आहेत आणि त्यापासून एक मस्त खमंग पोटभरीचा पदार्थ करणार आहे, जो चविष्ट पण आहे, पौष्टिक पण आहे आणि या भाज्या उरल्या तर आपल्याला संपवता पण येतील. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज होम किचनमध्ये आज आपण करणार आहोत उरलेल्या भाज्यांचं तवाळं, किंवा याला थालीपीठ सुद्धा म्हणू शकता. इतकं मस्त लागतं चवीला आणि प्रत्येक वेळी वेगळी चव, कारण जी भाजी उरली आहे ना त्या भाजीची चव त्या थालीपीठामध्ये येते. चला करूया. तर हे बघा, माझ्याकडे या 3 भाज्या थोड्या थोड्या उरलेल्या आहेत. ही आहे बटाट्याची भाजी, इकडे एक पालेभाजी राहिली आहे, करडईची भाजी थोडी राहिली आहे आणि ही आहे आमटी. तर आपण काय करूया, आमटी सोडून ह्या दोन्ही भाज्या आपण परातीत काढू. करडईची भाजी आणि बटाट्याची भाजी. यामध्ये कांदा भरपूर घालायचा, जवळपास 2 कांदे बारीक चिरून घातले. आता आपण काय करू, याला आधी चांगलं मिक्स करूया. तर सुरुवातीला ना भाज्या घ्यायच्या, मग कुठली पण भाजी असू दे, एखादी उसळ राहिली आहे, एखादी भाजी राहिली आहे, मग बटाट्याची असो, मेथीची असो, वांग्याची भाजी असो, ती भाजी अशी घ्यायची, थोडी मॅश करून घ्यायची आधी परातीमध्ये आणि मग बाकीचं सगळं साहित्य घालायचं. फक्त लक्षात घ्या, ही थालीपीठं किंवा तवाळी करत असताना कांद्याचा वापर भरपूर करायचा, म्हणजे चवीला मस्त लागतात. मी भाज्या मॅश करून घेतल्या. यामध्ये घालूया बेसन एक 2 ते 3 चमचे, ओवा पाव चमचा, हळद अर्धा चमचा, मिरची पावडर 1 चमचा, थोडेसे तीळ, थोडीशी कोथिंबीर आणि मीठ. मीठ घालताना बेताने, कारण भाजीमध्ये मीठ आहे. आधी याला आपण मिक्स करूया. आता हे माझ्याकडे आहे ज्वारीचं पीठ. आता लागेल तसं पीठ घालायचं याच्यामध्ये आणि याला मिक्स करायचं. तर जवळपास एक 3 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे मी. आता ही आमटी आहे, ही आमटी थोडी थोडी घालायची आणि याला सरसरीत मळायचं. आता काही टिप्स आहेत तवाळं करताना, जे पहिल्यांदाच करतात किंवा नव्याने करतात. मीठ बेताने घाला, कारण आपण भाज्यांमध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं असतं, त्याच्या अंदाजाने मीठ घालायचं. आणि बऱ्याचदा काय होतं, खूप जर आमटी शिल्लक राहिली आणि तुम्ही एखाद्याच 1-2च तुम्हाला करायचे तर ते सगळे आमटी वापरू नका, नाहीतर मग खूप पीठ त्याच्यामध्ये ओढलं जाईल आणि भरपूर पीठ तयार होईल. आता इथं मी साधारण एक 4-5 जणांसाठी करते, म्हणून एवढं पुरतंय. समजा तुम्हाला वाटलं पीठ खूप मावायला लागलंय तर सगळी आमटी वापरू नका. आणि तुम्हाला जर आमटी शिल्लक नाही, सुक्या भाज्या शिल्लक आहेत, तर सगळ्या भाज्या पिठामध्ये मिसळा आणि गरम पाण्यामध्ये घालून पीठ मळा. असं केलं तरी चालेल. कुठली पण भाजी घ्या, प्रत्येक वेळी चव बदलणार. आणि हे बघा, पीठ आपण भिजवलंय, असं थालपिठाला असतं तसंच सरसरीत ठेवलंय. आता आपण थालपिठं करायला घेऊया. आणि इथं मी हे ज्वारीचं पीठ वापरून केलं आहे. तुम्ही याच्याऐवजी तुमच्याकडे थालपिठाची भाजणी आहे ती वापरू शकता, बाजरीचं पीठ वापरू शकता. समजा भात जरी उरला असेल ना, तो सुद्धा चांगला असा चांगला चुरा आणि तो याच्यामध्ये वापरला तरी चालेल. जर अगदीच कधी खूपच थोडं 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 राहिलं तर तुम्हाला कधीतरी करता येईल. पण एक आहे, रोज असं करू नका, नाही तर रोज शिळच खाल. आहे छान पदार्थ म्हणून रोज जास्त करू नका. चला आता थालीपीठं करायला घेऊ. आता याचं नाव आहे तवाळं, जे तव्यावर डायरेक्ट थापलं जातं आणि मग आपण ते भाजतो. पण तसं केल्यावर काय होतं, पहिलं तवाळं अगदी छान येतं आणि बाकीची तवा गरम झाला ना की नीट थापता येत नाहीत आणि तवाळ्यांना तेल पण जास्त लागतं. त्यामुळे मी काय करते ना, याला थालपिठासारखं करून घेणार आहे, म्हणजे कापडावर थापून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्ट तव्यामध्ये पण थापू शकता. तर कापड आपण पाण्यात भिजवलं, कॉटनचंच कापड हवं बरं का, म्हणजे चांगलं सुती कापड घ्यायचं. त्याला पाण्यामध्ये बुडवून पोळपाटावर ठेवलं, गोळा घ्यायचा याचा आणि थालीपीठ थापायचं. मध्ये मध्ये पाण्यात हात बुडवत राहायचा, म्हणजे मग थालीपीठ व्यवस्थित थापता येतं. आणि शक्यतो हा जो भाग असतो ना, याने थालीपीठ थापायचं, म्हणजे पाहिजे तसं पाहिजे तेवढं पातळ थापता येतं. आता थालीपीठ थापून झालंय. याला ना आपण असे छिद्र करूया, म्हणजे तेल सोडता येतं. थालीपीठ भाजून घेऊ. तर आता तवा आपला चांगला गरम झालाय. तवा मध्यम गरम पाहिजे. याला तेल घालूया. सुरुवातीला जरा तेल जास्त घालतेय मी. हे बघा, थालीपीठ आपल्याला तव्यावर करायचं.
कापड वरच्यावर काढून घ्यायचं. तर मी ना कडेने तेल सोडते. तुम्ही तुपावर पण करू शकता, पण तुपावर केली ना तर ती जास्त खरपूस होतात. आणि हा माझा खूप जुना तवा आहे, पण मला जास्त आवडतं. लोखंडाचा आहे, मस्त चवी. याच्यावर जे पदार्थ आहेत ना, भाकरी असेल, चपाती असेल, थालीपीठं असेल, पराठे असतील, खूप मस्त लागतात. आता थालीपीठ याच्यावर टाकलं ना, एक खूप जास्त वेळ ठेवायचं नाही, एक अर्धा मिनटं ठेवायचं, मग उलटायचं. वरची बाजू जर तुम्ही जास्त सुकून दिली ना, म्हणजे अशी खूप जास्त कोरडी झाली तर थालीपीठाला चिरा पडतात. आणि हे बघा, एक अर्धा मिनटं झालाय, याला उलटून घेऊया. आणि आता गॅस मोठा करून थालीपीठ दोन्ही बाजूने भाजून घेऊ. लक्षात घ्या, थालीपीठ किंवा असल्या पद्धतीचं तवाळं हे कधीही कमी आचेवर भाजायचं नाही. मध्यम ते मोठा गॅस ठेवायचा, म्हणजे ते छान भाजलं जातं. तुम्ही गॅस कमी केला ना तर ते खूप असे पातळ होतात, घशात दाटल्यासारखे होतील आणि कधी कधी पिठूळ पण लागतात. ठीक आहे, त्यामुळे गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा आणि दोन्ही बाजूने थालीपीठ खरपूस असं भाजायचं. आणि ना, ह्या थालीपीठाची गंमत सांगू का, प्रत्येक वेळी चव तर वेगळीच असते, पण जेव्हा आपण हे भाजतो ना, जी कुठली भाजी वापरली आहे ना, त्याचा त्या भाजीचा असा मस्त असा सुवास येतो. आता मला ना करडईच्या भाजीचा खूप स्मेल येतोय. बटाट्याची भाजी कुठल्या कुठे गेली आहे, कारण त्याच्यामध्ये ती बेसिक भाजी आहे, पण करडईच्या भाजीचा एक स्ट्रॉंग वास याच्यातनं येतोय. खूप मस्त होणार आहेत ही थालीपीठ. आणि हे घ्या, आपलं तवाळं झालंय भाजून, काढून घेऊया. आणि बाकीचे तवाळे आपण असेच करूया. आता मी काय करते, शूट पुरतं मी तुम्हाला वेगळं दाखवलं, तर इथेच मी समस्त सेटअप लावून बाकीचे तवाळे करून घेते. आणि आपलं दुसरं पण तवाळं म्हणजे थालीपीठ झालं. मी याला तवाळं म्हणणार नाही, कारण हे तव्यावर केलेलं नाही आहे. आपलं हे दुसरंही थालीपीठ झालं आहे. मस्त घमघमाट येतो आहे भाजीचा, थालीपीठाचा, आणि त्या भाजीमुळे एक वेगळाच स्वाद येतो आहे. तर मी फक्त मग 2च केलेली आहेत. आत्ता जेवढी लागणार तशी गरम गरम आपण करून घेऊ शकतो, पण खूप वेळ ठेवू नका, कारण जास्त वेळ ठेवलं ना, ज्वारीचं पीठ असं थोडं पातळ पातळ पाणी पाणी सुटल्यासारखं होतं आणि चिकटपणा पण त्याचा कमी होतो. तर ही थालीपीठं किंवा अशा पद्धतीची तवाळी तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता, बटर की लोणी लावून खाऊ शकता, नुसती खायला पण छान लागतील. याच्यासोबत काहीतरी असं दही वगैरे घेतलं तरी चालेल, एखादी चटणी चालेल. पोटभरीचा पदार्थ आहे. याच्यामध्ये जे आपण रोज जेवतो ना, ते सगळं याच्यामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळं पोटभरीचं दुपारच्या जेवणाला, रात्रीच्या जेवणाला सुद्धा करता येईल. तर आज माझ्या घरी मी हा पदार्थ केला. तुम्ही उद्या तुमच्या घरी करा, पण जर भाज्या शिल्लक राहिल्या असतील तरच करा. रोज रोज करायचं नाही, कारण रोज शिळं खाणं बरोबर नाही, है ना. कधी तर खायला हरकत नाही. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.